नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्यासोबत आहे एंटरटेनमेंटची सुनामी राखी सावंत. राखी, खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त आणि किती सुंदर दिसतेस. इंटरव्ह्यू साठी असं मराठमोळं नटायचं थडावस. हे राकेश बापटनी बदललंय मला. त्याला आवडतं असं मराठीमुळे लुक, त्याला खूप आवडतं. पण याच्यासाठी इन्स्पायर दीपाली आहे तुझ्यासाठी नाही, साडी बिलकुल नाही, बिलकुलच नाही. नाही, मी फक्त राकेश बापटसाठी सजली आहे, नटली आहे की त्यांच्या घरातल्या लोकांनी माझं हे रूप बघावं आणि त्यांना आवडणार मी तशी. मी कोणाला कॉपी करत नाही, लोक मला कॉपी करतात. नक्कीच. पण राखी, आम्ही ना तुझा जेव्हा तू बाहेर पडलीस रितेश सरांनी तुला तुझी एवी दाखवली. असा विचार केलायस की 16 सीझन जितके तू केलेस ती एकदा एवी तुला दाखवली तर काय फिलिंग असेल? मज्जा येणार. किती छोटी होती तेव्हापासून माझं एक एव्ही केलं की मज्जा येणार. खरंच मला स्वतःला बघायचंय. साईज 0 होती, आता पण साईज 0च आहे मी. ओके, वाटली मी अरे तशीच आहे का? सो स्वीट. पण राखी, तू 16 सीझन केलेस, सिनियर आहेस नक्कीच. पण ऑफकोर्स मी सिनियर आहे. हो, सगळ्यापेक्षा जास्त सिनियर. आणि जेव्हा बिग बॉस खाली जातो ना की लोक आळस करतात, झोपतात, काहीच करत नाही, मग मला पाठवतात आतमध्ये. मग लोकांचे टेन्शन होतात. जेव्हा मी आतमध्ये गेले, विशाल अरे ही कशाला आली, म्हणजे त्यांना कळत बाय आपला शो चालत नाहीये म्हणून हिला पाठवलंय. मग लोक फळं खातात, केळे खातात. मग त्यांना वाटतं की कोपरा पकडतात की काय करावं काय नाही. आतमध्ये डोकं नाही चालत. मी जाते, मग सगळ्यांचं डोकं चालतं. अच्छा, ही आली आता. हो, बँड वाजवायला, बँड बाजा बारात घेऊन मी आतमध्ये जाते. मग त्यांची बँड बाजा पण वाजवते आणि माझी बारात काढते. पण तुझ्यावरती प्रेक्षक आणि घरातील सदस्य खूप प्रेम करतात. पण तू जितकी सिनियर आहेस बिग बॉस साठी स्पेशली किंवा इंडस्ट्रीमध्ये, तितकी रिस्पेक्ट तुला मिळत नाही घरातील सदस्यांकडून, जे आत्ता आत्ता नवीन इंडस्ट्रीत आलेत, असं वाटतं तुला? ते लोक नाही रिस्पेक्ट करत. आता ते लोक पण नाही काय, आता बिग बॉसनं रिस्पेक्ट नाही करत. मला बोलवणार आता बघा कसं मला हाकलून लावलं. एंड मध्ये ट्रॉफी पण देत नाही. चला देऊ नका. यावेळी तर पेटी पण नाही दिली. राग आलाय मला खूप. असू द्या, पण राकेश बापटला भेटली ना, ते मूल्य आहे मला. पण आम्ही ते महत्वाचं आहे. राकेश साठी ना तुझी घालमेल पाहिली, जेव्हा त्याची आई आणि बहीण आले होते तेव्हाही पाहिलं. तशी राखी आम्ही आधी पाहिलीच नाहीये खरं. चुलबुली राखी. ऍक्च्युली मी तशीच आहे. हा ना? ती बाजू मी कधीच दाखवली नाही लोकांना, पण आता लोकांना कळलं. पण राखी, असं का करतेस तू? काय म्हणू, ट्रिगर करतेस आणि तू म्हणतेस की मला इमोशनल नाही व्हायचंय. तुला भीती वाटते इमोशनल व्हायची? हो, मी खूप इमोशनल आहे. मी ट्रिगर होते. या कुठली गोष्ट सगळ्यात जास्त या सीझन मध्ये तुला ट्रिगर झाली? भरपूर वस्तू. ते मला अरे काही केलं, अरे ही नाटकं कर. अरे मग नाटकच आहे, नाटकं करायलाच आलोय. घर बांधायला आलो नाही, लग्न करायला आलो नाही, तिथं खेळायला आलोय. तर हिचं गेम बरोबर नाही. तुमचा पहिला गेम बघा, माझं गेम मस्त छान आहे म्हणून मी तिथं आहे. आणि लोकांची फेवरेट आहे मी. लोकांना माझं गेम आवडतं. प्रश्नच नाही. आणि राखी, तू अशीच दिवसेंदिवस बहरत राहा, जसे आज कमळ भरतात आहेत तसेच. हे माझं जीवनाचं कमळ आहे, माझं मनाचं कमळ आहे, माझं दिलाचं कमळ आहे, जे खिललेलं आहे. आणि एकदम नवीन रूपच घेतलंय मी यावेळी. हो, खूप छान दिसतेस तू. आता वेळ कमी आहे, तू खूप थकली आहेस, आय नो. सकाळपासून इंटरव्ह्यूज करते मी. पण ठीक आहे ना, तुम्हाला कारण आणखी विचारायचं विचारू शकता. चालेल, आपण पुन्हा मस्त निवांत Definitely आपण बसू भेटू. आणि हो हो, आपण डेफिनेटली भेटू आणि छान इंटरव्ह्यू करू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.